जय स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. बहुतेक उमेदवारांनी सध्या बघा रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही जे सध्या बघा डाऊट आहे, ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही एस-टी-पी-एसच्या संदर्भात एक महत्त्वाचा प्रश्न होता, की जे उमेदवार ह्या ठिकाणी एस-टी-पी-एसच्या क्षेत्रामध्ये रहिवासी असलेले उमेदवार आहे, म्हणजे जे महाराष्ट्रातील जे सध्या एस-टी क्षेत्र जे सध्या जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामधले नेमके कोणते उमेदवारांनी एस-टी-पी-एसच्या संदर्भात जे काही रजिस्ट्रेशन करत असताना एक महत्त्वाचा आरक्षणाचा बघा ऑप्शन येत आहे. तर त्या ऑप्शनमध्ये नेमकं पेसा संदर्भात यस करायचं, नो करायचं किंवा त्या संदर्भात नेमकं त्या ठिकाणी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकतात. तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपण जेव्हा ह्या ठिकाणी लॉग इन करतो तेव्हा लॉग इन केल्यानंतर बघा त्या ठिकाणी जे काही तुम्हाला अशा पद्धतीने कॉर्नरला ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स अशा पद्धतीने दिसते. त्यानंतर बघा या ठिकाणी कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स दिसते. त्यानंतर या ठिकाणी अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स, प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स, त्यानंतर अदर डिटेल्स अशा पद्धतीने बघा टी-ई-टी संदर्भात, सी-टेट संदर्भात ह्या ज्या काही सध्या डिटेल्समध्ये इथं दिसतंय. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा ह्या ठिकाणी पेसा संदर्भात बघा ह्या ठिकाणी जे काही ऑप्शन जो आहे, तर तो ऑप्शन आपल्याला कुठे विचारला जातो, तर ह्या ठिकाणी जे काही कॅटेगरी अँड रिझर्वेशन संदर्भात जो ऑप्शन आहे, तर ह्या ऑप्शनमध्ये सध्या बघा इथं देण्यात येतं. आता हे जे सध्या कॅटेगरी आणि सध्या अदर रिझर्वेशन डिटेल्समध्ये नेमकं पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे येतात, आता नेमके कोणते जिल्हे येतात, तर त्या उमेदवारांनी बघा या ठिकाणी यस किंवा नो करायचं किंवा नाही, तर त्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला पुढे बघा सांगतो. तर ह्या पेजवर तुम्ही इथं बघा आल्यानंतर इथं पहिलं जे आहे तर ते डोमोसाईल संदर्भात विचारलेलं आहे. तर आपल्या सर्वांना डोमोसाईल जे आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला इथं येस करून घ्यायचं आहे, बरोबर. त्यानंतर ह्या ठिकाणी जी काही डोमोसाईल संदर्भात जी माहिती आहे, सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर इश्यू डेट आणि अटॅचमेंट जे असेल सर्टिफिकेटचं, तर ते करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही जेव्हा तुमची कॅटेगरी इथं निवडता, तर ती कॅटेगरी निवडत असताना व्यवस्थित बघा लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं जो काही प्रश्न आहे, तर तो या ठिकाणी खाली बघा विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, की ह्या ठिकाणी आर यू लोकल एस-टी कॅन्डिडेट ऑफ पेसा एरिया अशा पद्धतीने हा प्रश्न इथं विचारलेला आहे. आता हा प्रश्न नेमका का विचारला आहे, तर हा बऱ्याचशा उमेदवारांचा सध्या बघा इथं क्वेश्चन मार्क आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की पेसा पदभरती 2025च्या शिक्षक भरतीमध्ये जी काही वेकेन्सी असेल, तर ती वेकेन्सी या ठिकाणी मे बी येऊ पण शकते, नाही पण येऊ शकत. कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सध्या बघा आपल्याला सांगता येत नाही. परंतु इथं जर ऑप्शन दिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह जो काही असेल, तर ते सध्या बघा घेऊया, की पेसा संदर्भात जे काही 50% आरक्षणाच्या हिशोबाने सध्या जो आदेश दिलेला आहे, पेसा पदभरतीची वेकेन्सी येण्यासंदर्भात किंवा शिक्षक भरती होण्यासंदर्भात, तर कदाचित जर पेसा भरती संदर्भात या ठिकाणी वेकेन्सी जर आली, तर ह्या इथं तुम्ही बघा यस केलेलं असेल, तर तुम्हाला पेसा पद भरतीमध्ये त्या ठिकाणी संधीही अवेलेबल होणार आणि जर तुम्ही चुकून या ठिकाणी नो जर केलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला पेसा पद भरतीमध्ये संधी नसणार आहे. आता नेमकं ह्या ठिकाणी यस किंवा नो कोणत्या उमेदवारांनी सध्या बघा करायचं आहे, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस-टी कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे जे काही पेसा क्षेत्राचे जे जिल्हे येतात, तर ते जिल्हे म्हणजे ह्या ठिकाणी बघा सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे, त्याच्यात नंदुरबार जिल्हा आहे, नाशिक आहे, पालघर, पुणे, ठाणे, त्यानंतर पुढे बघा यवतमाळ, हे जे काही जिल्हे आहेत, तर हे जिल्हे सध्या पेसा क्षेत्रामध्ये येतात. एकूण जे काही जिल्हे आहेत, तर हे जिल्हे तुम्हाला इथं दिसत आहे. तर हे जिल्हे संदर्भात तुम्हाला या ठिकाणी बघा अमरावती असेल, अहिल्यानगर असेल, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, हे जे जिल्हे आहेत, तर हे जिल्हे सध्या बघा या ठिकाणी पेसा क्षेत्रातील एकूण 13 जिल्हे येतात. आता तुम्ही अहिल्यानगरमधले असाल, अमरावतीमध्ये असेल, चंद्रपूरमधले असाल, धुळ्यामधले असेल, त्यानंतर पुढचे जे जिल्हे आहेत ते गडचिरोली, जळगाव, नांदेड, त्यानंतर नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ हे जे जिल्हे, तर ह्या जिल्ह्यामधल्या उमेदवारांनी पेसा क्षेत्रासंदर्भात जो काही तुमच्याकडे बघा सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये कोणतं सर्टिफिकेट, तर जे आपल्याला आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून सध्या मिळालेलं सर्टिफिकेट आहे, तर ते सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर ह्या जिल्ह्यातीलच उमेदवारांनी आणि संबंधित तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये जर रहिवासी असाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तर अशाच उमेदवारांनी सध्या बघा या ठिकाणी यस म्हणून सध्या करायचं आहे. आणि अदर जे नॉन पेसाचे उमेदवार असेल, तर त्या नॉन पेसाच्या उमेदवारांनी ह्या ठिकाणी यस म्हणून सध्या करायचं नाही, कारण ते ऑलरेडी पेसा क्षेत्रामध्ये नसणार आहे, बरोबर. तर हे जे सध्या सांगितल्याप्रमाणे
ह्या जिल्ह्यामधल्या उमेदवारांनी फक्त यस करायचं आहे. आता यस करत असताना तुमच्याजवळ सर्टिफिकेट देखील सध्या बघा ह्या ठिकाणी नंतरच्या वेळेला अवेलेबल असायला पाहिजे. सध्या तरी ह्या ठिकाणी तुम्ही यस करणार तेव्हा कोणत्याही प्रकारची सर्टिफिकेटची सध्या बघा माहिती इथं विचारली जात नाही, कारण काही त्याच्यामध्ये रेफरन्स नंबर असेल, सिरियल नंबर असेल तर तो कोणत्याही प्रकारचा विचारला जात नाही. फक्त इथं तुम्ही तुम्ही बघा एस-टी लोकल कॅन्डिडेट आहात का पेसा क्षेत्रातील, तेवढं विचारलं जातंय आणि जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायला पडतो, एवढंच त्या ठिकाणी सध्या बघा लागतंय. जरी तुमच्याजवळ आता जरी सध्या सर्टिफिकेट नसेल तरी देखील तुम्ही सर्टिफिकेट जो आहे तर तो लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून आगामी जी काही पदभरती सध्या बघा ह्या ठिकाणी होऊ शकते त्याच्यामध्ये जर पेसा पदभरतीची वेकेन्सी आली तर ह्या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांनी यस केलेलं आहे तर त्यांना नक्कीच त्याचा सध्या बघा फायदा हा पुढे होऊ शकतो. तर सध्या ही पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सध्या बघा इथं माहिती होती. त्यानंतर एक महत्त्वाचं महिला जे काही प्रवर्ग आहे तर त्या महिला प्रवर्गांसाठी सध्या दोन प्रकारचं जे काही आरक्षण म्हणजे ह्या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये देखील महिला प्रवर्ग जो असतो सर्वसाधारण वेकन्सीमध्ये देखील निवडलं जातं आणि दुसरं म्हणजे महिला आरक्षणासंदर्भात देखील सध्या बघा या ठिकाणी एक कॉलम आहे. त्याच्यामध्ये इथं 2 नंबरवरती देण्यात आलेलं आहे जे काही महिला आहे एस-टी प्रवर्गाच्या किंवा इतरही तर त्यांना या ठिकाणी बघा आर यू वुमन अशा पद्धतीने इथं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही इथं महिला असाल तर महिलामध्ये तुम्ही यस केल्यानंतर तुमचं जे काही महिला आरक्षणासंदर्भात एक नवीन टॅब सध्या बघा या ठिकाणी ओपन होतो, बरोबर. तर त्याच्यामध्ये महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही यस केलं तर महिला आरक्षणाचे जे काही वेकेन्सी असतात तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला संधीही अवेलेबल होते. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर ज्या उमेदवारांचं टी-ई-टी किंवा सी-टेटमध्ये सध्या बघा नावामध्ये डेट ऑफ बर्थमध्ये जर त्या ठिकाणी मिसमॅच असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले, एक टी-ई-टी आणि या ठिकाणी सी-टेट संदर्भात, बरोबर. आता ह्याच्यामध्ये समजा तुमचं सी-टेटचं जर असेल मिसमॅच संदर्भात तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये तुमची जर मिसमॅच असेल तर ती एकदा व्यवस्थित बघा बघून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये खाली जर ह्या ठिकाणी तुम्ही आले तर इथे रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा म्हणून बघा देण्यात आलंय, बरोबर. या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा म्हणून देण्यात आलंय. या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर ह्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने रिक्वेस्ट टाकायची आहे. पहिली म्हणजे इथं मिसमॅच नेम संदर्भात आहे टी-ई-टीचं. दुसरं जे मिसमॅच आहे तर ती आहे सी-टेट संदर्भात बघा ह्या ठिकाणी नावासंदर्भात आहे आणि तिसरं जे आहे तर ते डेट ऑफ बर्थ संदर्भात रिक्वेस्ट आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही 3 प्रकारच्या ज्या रिक्वेस्ट आहे तर त्या सध्या इथं टाकू शकतात. ह्या रिक्वेस्ट टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित जिल्हा परिषदला सध्या बघा जायचं आहे शिक्षण अधिकारी कार्यालयाला आणि त्या ठिकाणी तुमचं जे काही प्रूफ असेल ते दाखवून सध्या त्या ठिकाणी मिसमॅच संदर्भात जो काही प्रॉब्लेम असेल तर तो सध्या सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर ह्या 2 ते 3 गोष्टी सध्या बघा करून घ्या. तर हा एक महत्त्वाचं जे काही पेसा क्षेत्रातील उमेदवारांसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील जे जे उमेदवार येत असेल तर त्यांनी नक्की ह्या संदर्भात काही कमेंट असेल तर कमेंट नक्की करा. त्यांना योग्य ते मार्गदर्शन सध्या केलं जाईल. तर सध्या तरी तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यातला ह्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि तुमच्याजवळ पेसा संदर्भात जो काही दाखला असेल तर तो दाखला सध्या बघा तयार करून ठेवा. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.